अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. आजच्या काळात तुकोबारायांचा हा अभंग म्हणजे आरशातलं आपलं प्रतिबिंब आहे. कारण आज आपण माहितीने संपूर्ण भरलोय, पण अर्थाने मात्र रिकामे झालोय. मोबाईलमध्ये हजारो रील्स आहेत, यूट्यूबवर शेकडो प्रवचनं उपलब्ध आहेत. ChatGPTच्या एका प्रॉम्प्टवर उदाहरणासहित आपल्याला हवं ते उपलब्ध आहे, पण मनात मात्र आपल्या शांतता नाही. याचं कारण काय तर आपण ज्ञान घेतोय पण ते जगत नाहीयेत. तुकोबाराय म्हणतात, नुसतं घोकून काय उपयोग जर ते शब्द तुमच्या जीवनात उतरले नाहीत तर ते फक्त ओझं बनतात. आपल्या मुखामध्ये मोठमोठाले अलंकारिक शब्द आहेत म्हणून आपण ज्ञानी ठरत नाहीत. कारण ज्ञान तेच असतं जे स्वभाव बदलतं, विचार शुद्ध करतं आणि कितीही मोठ्यात मोठ्या संकटामध्ये आपल्याला सरळ उभं राहण्याचं बळ देतं. आजच्या AI आणि टेक्नॉलॉजीच्या युगात आपलं स्टोरेज प्रचंड वाढलंय, पण आपली अंडरस्टँडिंग मात्र हरवत चालली आहे. आजकाल माणूस 512 GB मोबाईलचं स्टोरेज प्रचंड भरतोय, पण त्याचं मन मात्र रिकामं ठेवतोय. मराठीतील थोर साहित्यिक वि.स. खांडेकर यांनी एक सुंदर विचार मांडलाय. ते म्हणतात, ज्ञानाचा प्रकाश जर आचरणात उतरला नाही तर तो फक्त डोळे दिपवतो, पण तो जीवन उजळवत नाही. तुकोबांचा हा संदेश आहे, पुस्तकं पाठ करण्यापेक्षा एक ओळ जगा. कारण अर्थ समजलेलं एक वाक्य ही आपलं आयुष्य बदलू शकतं. ज्ञानोबारायांची पण याला अनुसरून एक ओवी आहे, एक तरी ओवी अनुभवावी. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करण्यापेक्षा ज्ञानेश्वरीतील फक्त एक जरी ओवी तुम्ही अनुभवली आणि ती तुमच्या आचरणात आणली तरी सर्व ज्ञानेश्वरीचं सार झालं. तुकोबारायांच्या चरणातील हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की रामकृष्ण हरी लिहा आणि पुढील अभंगासाठी आपल्या पेजला फॉलो करा. रामकृष्ण हरी.